नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं आत्मनिर्भर या आपल्या डेली आन्सर रायटिंगमध्ये स्वागत करतो. आत्मनिर्भर आपली टेस्ट सिरीज आहे. त्या टेस्ट सिरीज अंतर्गत विद्यार्थी तुम्ही पाहू शकता वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचे उत्तर इथे लिहित असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिलेले आपल्याला पाहू शकतो आपण. अशाच पद्धतीचा आजचा जो प्रश्न आहे तो IR विषय आहे. इंटरनॅशनल रिलेशन GS2 मधील हा विषय आहे. आत्मनिर्भर सिरीज अंतर्गत जी टेस्ट सिरीज आहे त्याच्या अंतर्गत आपण टेस्ट सिरीजमध्ये काही टाकलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे करंटला जोडून लिंकेज प्रश्न आहेत त्या पद्धतीचे प्रश्न आपण इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या प्रश्नामध्येच एक महत्त्वाचा प्रश्न आहे आजचा IRचा. या आत्मनिर्भर सिरीज तुम्हाला जर लावायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की इथे मेसेज करा आणि त्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे सेंड करेल. ओके, याच्यामध्ये आपण बघू शकतो की GS2 आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी प्रश्न बघायचा आहे. प्रश्न आहे आजचा व्यापार शुल्क. जे आता व्यापार शुल्क म्हणजे काय सर, इथे प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल ज्यांनी न्यूजपेपर वाचलं नाही, ज्यांनी करंटला आणखीन हात लावलेला नाही किंवा ज्यांना आणखीन सिलेबस जास्त माहिती नाही. व्यापार शुल्क म्हणजे हे ज्याप्रमाणे अमेरिका आपल्याला टॅरिफ लादतो. आपल्याला माहिती असेल की अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लादलेला आहे. 25% भारतावरती आणि 25% भारतावरच आहे. परंतु रशिया पासून ऑइल आपण जे घेतोय इम्पोर्ट करतो त्याच्यामुळे 25% टॅरिफ हा लादलेला आहे. टोटल 50% टॅरिफ हा लादलेला आहे. म्हणजे जो टॅरिफ म्हणजे आर्थिक व्यापार शुल्क जो आहे तो या अमेरिकेसारखे देश हे आर्थिक ढाल पासून भूराजकीय शस्त्रांमध्ये विकसित करत झाले आहेत. भूराजकीय शस्त्र म्हणजे कसं, अमेरिकेने लादलेला टॅरिफ आहे. अमेरिका काय म्हणतोय आपल्याला, तुम्ही रशियापासून तेल घेऊ नका, म्हणून तुम्ही तेल घेताय कारण आमचा तो शत्रू आहे म्हणून आम्ही तुमच्यावर 25% टॅरिफ लादलेला आहे. हे काय झालं तर भूराजकीय शस्त्र झालं, जिओपॉलिटिकल वेपन्स झाले हे. ओके, मग या शस्त्रामध्ये विकसित झालेले आहेत. 21व्या शतकात युती आणि स्पर्धांना आकार देत आहेत. म्हणजे ही युनियन करत आहेत वेगवेगळ्या देशांसोबत आणि ते स्पर्धा कॉम्पिटिशनला इथे काय काय एक शेप देत त्यांना दिसत आहेत. भारतीय संदर्भामध्ये आपल्याला परीक्षण करायचं आहे. 250 शब्दामध्ये हा आपल्याला याचं उत्तर ह्या प्रश्नाचं लिहायचं आहे. ओके, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं मग इंट्रोडक्शन कसं करू शकतो, प्रस्तावना याची कशी करू शकतो, तर लक्षात घ्या उत्तर लिहित असताना 3 भागामध्ये लिहिणं खूप आवश्यक आहे. एक आहे प्रस्तावना, दुसरी आहे मेन बॉडी आणि तिसरं आहे कन्क्लुजन, निष्कर्ष. राईट, मग प्रस्तावनामध्ये काय लिहायचं आपल्याला तर पारंपरिक अर्थाने व्यापार शुल्क म्हणजे टॅरिफ ज्याला म्हणतो. आता लक्षात आलं, टॅरिफ म्हटलं जातं ही देशांतर्गत उद्योगाचे संरक्षण व्यापारी आर्थिक ढाल मानली जात होती. टॅरिफ कशासाठी लादत होते, कारण त्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या जे प्रोडक्शन आहे ते इतर देशांच्या आयात होणाऱ्या प्रोडक्शनपेक्षा जर महाग झालं तर काय होईल, आयात वाढेल. मग त्या देशामधील जे रोजगार आहे, ज्या मोठमोठ्या आपण म्हणू शकतो की मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत ते संकटामध्ये सापडतील, त्या देशाची अर्थव्यवस्था डगमळीत होईल. म्हणूनच हा टॅरिफ जो आहे तो आकारला जात होता, देशाअंतर्गत आकारला जात होता. पण अमेरिकेने आता काय चालू केलं आपण पाहिलेलंच आहे. ओके, ही आर्थिक ढाल मानली जात होती. कशासाठी, देशाचं प्रोटेक्शन करण्यासाठी, देशातल्या उद्योगांचं प्रोटेक्शन करण्यासाठी. मात्र 21व्या शतकात ती केवळ आर्थिक साधन न राहता एक भूराजकीय दबाव, राजनैतिक संदेश आणि आंतरराष्ट्रीय युती स्पर्धांचे साधन बनलेली आहे. भारताच्या अनुभवातून हे रूपांतर स्पष्टपणे दिसून येते. ज्याप्रमाणे अमेरिकेने भारतावरती वेगवेगळे टॅरिफ लादलेले आहेत, जगामधील सगळ्यात जास्त 50% टॅरिफ हा भारतावरती लादलेला आहे. आणि ही जी साधन आहे कशाचं आहे, भूराजकीय दबावाचं, राजनैतिक संदेश देणारं साधन आहे आणि आंतरराष्ट्रीय युती स्पर्धाचे साधन आहे. म्हणजे भारताच्या अनुभवामधून हे रूपांतर आहे. कशा प्रकारे जिओ पॉलिटिक्स हे टॅरिफ जे आहे ते मॅनेज करतं हे आपल्याला इथे लक्षात येतं. अशा पद्धतीने थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये मी जे सांगितलं त्याचा सार घेऊन इथे इंट्रो लिहिला पाहिजे. कोणी, तुम्ही लिहिला पाहिजे. ओके, कसा लिहायचा आहे ते सांगितला. आता इथे पाहायचं आहे आपल्याला नेमकं मेन बॉडीमध्ये मुख्य जो भाग असतो उत्तराचा, या मुख्य भागामध्ये काय लिहायचं आहे. आता मुख्य भागामध्ये इथे वेगवेगळे आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. जसं की आपण बघू शकतो की आर्थिक संरक्षणापासून राजनैतिक दबावापर्यंत एक पॉईंट आपण इथे मांडू शकतो. भारताने जर पाहिलं आपण स्टील क्षेत्र असेल, स्टील म्हणजे पोलाद क्षेत्र असेल, ओके, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र असेल, सौर पॅनल्समध्ये असेल, यासारख्या क्षेत्रामध्ये शुल्क वाढवून मेक इन इंडियाला चालना दिली.
कारण भारताला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवायचं आहे, बरोबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं आहे, ते बरोबर आहे. परंतु अमेरिकेने भारतावरती स्टील ॲल्युमिनियम शुल्क लादणे आणि GSP सवलत मागे घेणे हे शुल्कांचे राजकीय साधनीकरण दर्शवते. यासोबतच ते 50%चा जो इश्यू आहे टॅरिफचा, तो सुद्धा लिहू शकता, 25 + 25%. ओके, हे सुद्धा तुम्ही मांडू शकता. जागतिक युतीवरती याचा परिणाम होतोय, म्हणजे भारत अमेरिका संबंधामध्ये व्यापार तणाव असून सुद्धा संरक्षण व इंडो पॅसिफिक सहकार्य वाढले होते. यावरून शुल्काचा वापर हा स्पर्धा आणि सहकार्य यांचा समतोल साधण्यासाठी होतो हे इथं स्पष्ट होते. स्पष्ट वाक्यामध्ये आपल्याला आन्सरमध्ये ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, भारत चीन व्यापारातील अँटी डम्पिंग शुल्काचा वापर करून भारताने रणनीतिक क्षेत्रात अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत सुद्धा चायनावरती लादतो कारण चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं आणि चायना काय करतो, इंडियामध्ये डंप करतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त इंडियामध्ये विकतो. खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं कमी लो कॉस्टमध्ये आणि इंडियामध्ये एकदा डंप करून टाकायचं, म्हणजे इंडियामध्ये स्वस्तामध्ये विकायचं. मग इंडियाचा माल तिथे काय होणार, ऑब्वियस पडणार तिथे, कारण इंडियाचा जे प्रोडक्शन होतं ते तुलनेने महाग असणार, मग हे लोक घेणार नाहीत, राईट. आर्थिक संरक्षणापासून रणनीतिक दबावापर्यंत आता कशा पद्धतीने ह्या टॅरिफ बदललेलं आहे हे सुद्धा पाहणार आहोत. हे आपण बघितलेलंच आहे की भारताने कशा पद्धतीचं शुल्क वगैरे लादलेलं होतं. याच्यानंतर आपण बघू शकतो की ऊर्जा आणि निर्बंधाचे राजकारण. ओके, आता इथं आपण बघू शकतो की एनर्जी आणि इथं कशा प्रकारचे निर्बंध जे आहेत त्याचं राजकारण इथं जागतिक लेवलला केलं जातं. रशियन तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवरती पाश्चात्य देशांनी शुल्क आणि निर्बंधाचा इशारा दिला नाही तर तो टाकलेला आहे. ओके, भारताने मात्र राष्ट्रीय हित, ऊर्जा सुरक्षा आणि स्वायत्त परराष्ट्र धोरणावरती भर देत रणनीतिक स्वायत्तता जपली आहे. या पद्धतीचे कीवर्ड्स, या पद्धतीचे शब्द आपल्या उत्तरामध्ये यायला पाहिजेत. कसे, ही रणनीतिक स्वायत्तता जपली आहे. ओके, हे तुमच्या उत्तराला एक चांगली लँग्वेज देतात, चांगले कीवर्ड जे आहेत तुम्हाला देतात. बहुपक्षीय संस्थांचा मर्यादित प्रभाव. आता जागतिक व्यापार संघटना WTO नियम असूनही मोठ्या शक्ती देश एकतर्फी शुल्क वापरत आहेत. त्यामुळे भारत FTA मिनी लॅटरल युती आणि पुरवठा साखळी विविधीकरणावरती भर देताना आपल्याला दिसत आहे. आता बहुपक्षीय संस्थांचा मर्यादित प्रभाव. WTO नियम आहेत व्यापाराचे, परंतु काही करू शकत नाही कारण अमेरिका फंडेड आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात इथं शुल्क मिळतं. ओके, मोठ्या शक्ती म्हणजे जे अमेरिकासारखे नेशन्स आहेत त्यांना ह्या WTO सारख्या संस्थांना हातातलं त्यांनी भावलं बनवलेलं आहे, बरोबर आहे, ते त्यांच्याप्रमाणे यूज करत आहेत. मग इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, भारत जे आहे वेगवेगळ्या देशांसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करत आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता भारत आणि EU मध्ये, युरोपियन युनियनमध्ये जो आत्ता नुकताच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला होता. मागच्या 26 जानेवारीला आपण बघितलं होतं की EUचे जे प्रेसिडेंट आहेत ते भारताच्या व्हिजिटवरती आलेले होते. ओके, मग EUमध्ये आणि भारतामध्ये 27 जानेवारीला जो आहे तो FTA झालेला होता. भारत आणखीन वेगवेगळ्या देशांसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करताना दिसत आहे. कारण भारताला सुद्धा इथं टॅरिफ लादल्यामुळे काय झालं, भारताचं एक्सपोर्ट कमी झालंय आणि भारत वेगवेगळे पार्टनर इथं जागतिक लेवलला शोधताना दिसत आहे, राईट. म्हणजे मिनी लॅटरल युती आणि पुरवठा साखळी विविधीकरणावरती, सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती सुद्धा भारत जो आहे तो ते लक्ष देत आहे. म्हणजे क्रिटिकल मिनरल्स डील्स असतील किंवा कुठल्याच डील्स असतील याच्यामध्ये भारत जो आहे तो इतर राष्ट्रांसोबत या डील इथं करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. मग याच्या निष्कर्षामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, नेमकं हे उत्तर बघितलेलं आहे. ओके, याच्यामध्ये आणखीन मी काही सांगितलेले ॲडिशनल पॉईंट आहेत ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा तिथे लिहू शकता. मग याच्या उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, भारतीय संदर्भामध्ये व्यापार शुल्क हे आता केवळ महसूल किंवा संरक्षणाचे साधन नसून भूराजकीय धोरणाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. काय, हे टॅरिफ. ओके, हे काय झाले, भूराजकीय संबंधाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. भारतासाठी आव्हान म्हणजे राष्ट्रीय हित जपत जागतिक व्यापार व्यवस्थेत संतुलन राखायचं आहे आणि संधी म्हणजे या बदलत्या वास्तवाचा उपयोग करून आपली रणनीतिक आणि आर्थिक ताकद जी आहे भारताला वाढवायची आहे. म्हणजे ह्या आपण बघू शकतो की जो मल्टीपोलर वर्ल्ड सध्या युनिपोलर वर्ल्डच्या दिशेने जात आहे, ज्या प्रकारे अमेरिका टॅरिफ लादत आहे की या देशांसोबत व्यवहार करू नका, त्या देशांसोबत व्यवहार करू नका, कारण आमचे हे शत्रू आहेत, तुम्ही त्यांच्यापासून काहीही आयात करायचं नाही, नाही तर तुमच्यावरती अतिरिक्त शुल्क जे आहे ते लादलं जाईल. ओके, या अनुषंगाने आपण ही न्यूज बघितलेली, ही जो क्वेश्चन आहे तो बघितलेला आहे आणि त्या अनुषंगाने
निष्कर्ष ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कसा असला पाहिजे हे इथे आपण सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे भारताने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपली रणनीतिक आणि आर्थिक ताकद वाढवली पाहिजे. रणनीती म्हणजे कशी, FTA करून वेगवेगळ्या देशांसोबत, ओके, त्याच्यानंतर बायलॅटरल वेगवेगळ्या ॲग्रीमेंट, वेगवेगळ्या ट्रेडी करून, त्याच्यानंतर आर्थिक आपले वेगवेगळे रिलेशन जोपासून किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये ज्याचा भारताचा समावेश होऊन भारताने आपली ही जी नीती आहे ती जपली पाहिजे. आणि इथं आर्थिक क्षेत्रामध्ये रणनीतिक भागीदारीने जो आहे तो भारत इथे येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊ शकतो. राईट. आणि आपलं 2047चं जे विकसित राष्ट्र होण्याचं जे धोरण आहे किंवा जे टार्गेट आहे ते भारत अचीव करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जे निष्कर्ष इथे लिहू शकता. ओके, आज आपण आपल्या आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीजमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न बघितलेला आहे. आज आपण ह्या सिरीजमध्ये इथेच थांबूयात. आपण बघूयात आपला पुढचा प्रश्न येणाऱ्या उद्याच्या नवीन या सिरीजमधला. राईट. तुम्हाला जरी आत्मनिर्भर टेस्ट सिरीज लावायची असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे विद्यार्थी जे आहेत ते आन्सर जे आपल्याला लिहिताना या टेस्ट सिरीज अंतर्गत इथे दिसत आहेत. ओके, तर आज इथे थांबूयात आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद. थँक्यू.